नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. आंबेनळी घाटातील दुर्घटनेनंतर साताऱ्यातील आज गावावर शोककळा पसरली आहे. 5 युवकांच्या मृत्यूनंतर कोरेगाव तालुक्यातील आसगाव या ठिकाणी अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळून 5 युवकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे संपूर्ण गाव शोककळेत बुडालंय. घाटात संरक्षण कठडे नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. रस्त्यावर योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर आमच्या मुलांचा जीव वाचला असता, अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. पाडायला होता मी यार म्हणतो बरं तुमच्या भविष्यासाठीच मी बोलतो ना. तुमच्यासाठी बोलतोय, माझ्यासाठी बोलतोय, तुमच्यासाठी बोलतो मी. नेहमी बाबा असं नका असं करू म्हणून तुम्ही नेहमी नाव नाकारता. मी म्हटलं आज आमच्या गावातील 5 मुलांचा अपघाती दुर्दैवी अंत झालेला आहे. आणि ती मुलं रोज एकत्र खेळणारी, एकत्र वागणारी आणि आजूबाजूला घरं असणारी, एका गल्लीतलीच एकदम घराला घरं अडसून असणारी मुलं आज ती फिरायसाठी पिकनिक म्हणून मुलं मित्र गेले होते. आणि येताना आंबेनळी घाटामध्ये पोलादपूरमध्ये त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तर ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे. शासनाने जर त्या घाटामध्ये संरक्षक भिंत किंवा कठडे बांधलेले असते तर नक्कीच त्या मुलांना जीवाला मुखावं लागलं नसतं. ही सर्वस्वी शासनाचीच शासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलांवर हा प्रसंग ओढवलेला आहे. आणि आज करती मुलं, आज पालकांचा आधारच सर्व तुटलेला आहे आणि पालक आज निराधार झालेले आहेत. हातातोंडाला आलेली मुलं, एकुलती एक मुलं, आज ते दुर्दैवी त्यांचं अंत झालेलं आहे. तर त्या कुटुंबासाठी सरकारने मदत जाहीर करावी, ह्याशी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी सरकारला जाहीर विनंती करतो. हा अपघात पूर्णपणे संरक्षण कठडे नसल्यामुळे झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये पूर्ण शोककळा पसरली 2 दिवसापासून. तरी सरकारने त्याला आर्थिक मदत त्वरित घोषित करावी हा आमचा गाववाल्यांचा आग्रह आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.